व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. एक बऱ्यापैकी जोरदार फटका बसलेला आहे अपघाताचा. मात्र रिकव्हरी स्पीडी आहे मित्रांनो. अजून एक 8 दिवसांमध्ये निश्चितच सुधारणा तुम्हाला जाणवेलच. तर आजचा विषय हा जरा काळजीपूर्वक नक्की ऐका बरं का. कारण देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची पार लायकी काढून टाकलेली आहे आणि राऊत हे कसे व्हिलन ठरत आहेत उभाठासाठी हे धडधडीतपणे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करण्यात आलेला होता की हे जी उतरती कळा लागलेली आहे उभाठा गटाला म्हणा किंवा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला, याच्या मागे नेमकं कारण काय असू शकतं. या उतरत्या कळेच्या अपशकुनी शकुनी कोण आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट मत असं आहे की हे सगळं राऊतांमुळेच घडत आहे. राऊत हे अत्यंत वाह्यात बोलत असतात. त्यांच्या या फालतू बडबडीमुळेच त्यांच्या पक्षाचा ऱ्हास झालेला आहे. उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सोबतच राऊतांनी राज ठाकरे यांचं देखील बऱ्यापैकी नुकसान केलेलं आहे आणि हे राज ठाकरे यांच्या देखील लक्षात आलेलं आहे. महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका नुकत्याच घडल्या, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका झाल्या. यामध्ये सपाटून मार खाल्ला गेलाय. खरं तर संजय राऊत यांना ही निरर्थक बडबड करण्याची अजिबातच गरज नसते. मात्र चमकोगिरी करायची, मीच किती हुशार आहे, मलाच कशी अक्कल आहे, सगळं ज्ञान मलाच कसं अर्जित झालेलं आहे, हे वेळोवेळी दाखवून देण्याचा त्यांचा केबिलवाना प्रयत्न असतो. मात्र महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबातच रुचत नाही, पटत नाही आणि त्याचे परिणाम उभाठा गट सध्या भोगत आहे. मित्रांनो, राऊत यांच्याप्रमाणेच चमकोगिरी करण्यामध्ये उभाठा गटाच्या सुषमा अंधाये या देखील आघाडीवर असतात. अनेक ठिकाणी जायचं, काहीही बोलत सुटायचं आणि विनाकारण कोणी विचारलेलं नसताना देखील आपलं मत प्रदर्शित करायचं. मात्र यामुळे जे राजकीय नुकसान यांचं झालेलं आहे ते भरून निघणार नाहीये. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे एक्झॅक्टली या सकाळच्या भोंग्याबद्दल नेमकं काय बोललेले आहे एकदा त्यांच्याच कडून आपण जाणून घेऊया. महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाहीये आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही. रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो. त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही. रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम त्यांच्याच माध्यमातून होतं आणि आपणही लोक त्या ज्या काही त्यांचे काही जे काही स्टेटमेंट्स असतात की ज्याला कुठलाही अर्थ नसतो, ज्याला कुठलीही सत्यता नसते, ज्याला कुठलंही बेसिस नसतं, त्याला इतकी व्यापक प्रसिद्धी देतात की त्यामुळे उलट आमचंच काम होतं आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास रोज कमी होतो. मुळामध्ये विरोधकांमध्ये जी लढण्याची एक शक्ती पाहिजे किंवा लढण्याची जी इच्छाशक्ती पाहिजे, त्या इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव दिसतो. शेवटी विरोधी पक्षात काम करत असताना जनतेमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, जनतेचा आवाज बनावा लागतो. पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो. विरोधी पक्ष कुठेही जनतेत दिसत नाही. तो जोपर्यंत माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार. मित्रांनो, आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार हे राऊतांना अवास्तव महत्व देत असतात. यातूनच राऊतांना चेव येतो आणि मग त्यांची की बडबड आपला मीडिया दिवसभर रटाळपणे तेच सगळं दाखवत सुटतो. मात्र यामुळे राऊत आपल्या मालकांनाच कसे अडचणीत आणत आलेले आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. अनेकांचं म्हणणं तर असं आहे की राऊतांनी शपथच घेतलेली आहे की उभाठा गटाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायचं, या ठाकरेंचं राजकारण संपून टाकायचं.
असाच काहीसा प्रयत्न राऊतांनी अनेकदा केलेला आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा बोलत असताना राऊत अत्यंत छपरी भाषेमध्ये बोललेले आहे. राऊतांना एकदा विचारण्यात आलं होतं राज ठाकरे यांच्याबद्दल, तेव्हा राऊत म्हणले ते का राजकारणी आहेत का, ते तर सुपारीबाज आहेत म्हणे. हे राऊतांचे वाक्य आहेत. असे वाक्य राऊतांनी अनेक वेळा वापरलेले आहेत, अनेकांसाठी वापरलेले आहेत. आणि आता उबाठालाच राऊत घरचा आहेर द्यायला लागलेले आहे. तुम्ही विचार करा, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जी भेट झाली त्याच्यामुळे उबाठा गट हललेला आहे. सध्या यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे की आता नेमकं या युतीचं काय होणार, ह्या ठाकरे बंधूंच्या मिलनाचं आता काय होणार आहे. तर राज ठाकरे हे तर पहिल्यापासूनच स्वतंत्र बाण्याचे आहेत आणि ते कधीही कुठलाही डिसिजन घेऊ शकतात. कदाचित ही जी यांची मनोमिलनाची युती झाली होती ठाकरे बंधूंची, ही केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकांपुरतीच होती, मुंबई पुरतीच होती. कारण जर असं असतं तर मग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा या दोघा भावांनी आपला काहीतरी तर करिश्मा दाखवला असता. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, एकंदरच महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत तिकडे जर थोडं बारकाईनं बघितलं तर ठाकरे बंधू प्रचाराला मुंबई बाहेर कधी पडलेच नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या तोंडावर सुद्धा हे फक्त 8 का 10 दिवस प्रचार करत होते. उद्धव ठाकरे यांना असं वाटलेलं होतं की राज ठाकरे यांचं जे भाषण आहे त्या भाषणाचा बऱ्यापैकी फायदा आपल्याला होऊ शकतो, तो झाला देखील. पण यामध्ये नुकसान कोणाचं झालेलं आहे तर राज ठाकरे यांचं झालेलं आहे हे नुकसान. आणि यामध्ये बऱ्यापैकी सिंहाचा वाटा उचललेला आहे तो म्हणजे संजय राऊत यांनी. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र संजय राऊत रोज उठून काहीतरी बरळत आहेत. त्यात मध्यंतरी संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला होता. संदीप देशपांडेंनी सुद्धा या अगोदर अनेकदा राऊतांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. मात्र राऊत सुधरतील तर ते राऊत कसे, नाही का. मूळ मुद्दा आता असा आहे मित्रांनो की उबाठा गटासह राज ठाकरे यांचं देखील राजकारण संपवायचा राऊतांनी विडा उचललेला आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षामधले कुठलेही नेते हे इतकं बोलत नाहीत आपल्या पक्षाबद्दल जितकं राऊत बोलायला लागलेले आहेत. आणि आश्चर्यकारकरित्या आता राऊतांनी तर उघड मनसेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. वोट ट्रान्सफरचा जर आपण हिशोब काढला तर राज ठाकरे यांचा फायदा उबाठा गटाला झाला. मात्र उबाठा गटामुळे राज ठाकरे यांचा काहीही फायदा न होता उलट पक्षी नुकसान झालेलं आहे. कारण गेल्या वेळेस राज साहेबांचे मुंबईमध्ये 7 नगरसेवक होते आणि आताच्या घडीला 6च आहेत फक्त. हा राजकीय अस्त म्हणावा का इथपर्यंत परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम संजय राऊत निकरानं करत आहे. कदाचित म्हणूनच राज ठाकरे यांच्या मनात आता विचार चालले असावेत की वेगळं होऊया आता. कारण राऊतांसारखे जोपर्यंत उबाठा गटात आहेत तोपर्यंत राज ठाकरे यांचा काहीच फायदा नाहीये. किमान उबाठाकडून तरी राज ठाकरेंना अजिबात फायदा नाहीये. आणि राऊतांच्या ह्याच निरर्थक कंटाळवाण्या बडबडीला कंटाळूनच कदाचित राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना भिकार संपादक ही पदवी बहाल केली गेली होती.
हे खरोखरच भिकार संपादक आहेत. भिकार पण आहेत, बेकार पण आहेत, मोकार तर आहेतच, त्यात तर काही वादच नाहीये. म्हणजे बिनलाजेपणाचा कळस काय असतो हे राऊतांकडे बघायचं म्हणजे लगेच लक्षात येईल मित्रांनो. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला जो सल्ला दिलेला आहे तो पण फार महत्वाचा आहे, की अशा माणसाला, अशा लोकांना, अशा वृत्तीला उगाच अवास्तव महत्व दिलं जाऊ नये. आणि देणार असाल तर वेलकम. यामुळे महायुतीचाच फायदा होणार आहे, महायुतीचेच नंबर्स वाढणार आहेत या पालचटपणामुळे सगळ्या. हे तर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे स्पष्ट सांगितलेलं आहे. तेव्हा आता बघूया मीडिया या निरर्थक बडबडीला राऊतांच्या अजून किती काळ सहन करतो आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी मारतो. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे जाणून घ्यायला मी निश्चितच उत्सुक आहोत. तेव्हा कमेंट्स करायला विसरू नका. जाता जाता विनंती आहे, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरजू रुग्ण यांच्यासाठी जे सेवा कार्य देत आहोत यामध्ये आपणही आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान द्यावं अशी कळकळीची विनंती आणि आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपण योगदान देऊ शकता. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.